नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिनांक 29 एप्रिल. आजच्याच दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना पाहूया. 29 एप्रिल 1848 या दिवशी भारतातील प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचा जन्म केरळमधील किलीमानूर इथं झाला. हिंदू देवी देवतांची चित्र काढण्यासाठी रवी वर्मा प्रख्यात होते. त्यांनी आपल्या आयुष्यात 7,000हून अधिक चित्र काढली, ज्यामध्ये दमयंती हंसाशी बोलतानाचा प्रसंग आणि शकुंतला दुष्यंताचा शोध घेतानाचा प्रसंग ही चित्र प्रसिद्ध आहेत. भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांचं चित्रण त्यांनी केलं. त्यांच्या चित्रांचा एक मोठा संग्रह गुजरातच्या लक्ष्मी विलास महालातील संग्रहालयात आहे. रवी वर्मा यांच्या चित्रांना 3 श्रेणींमध्ये विभागलं जातं. यामध्ये एक म्हणजे निसर्गाची चित्र किंवा पोर्ट्रेट्स, दुसरा प्रकार म्हणजे मानवीय आकृतींशी संबंधित चित्र आणि तिसरा प्रकार म्हणजे इतिहास आणि पुराणातील घटनांशी संबंधित चित्र. केरळ सरकारनं या त्यांच्या योगदानाचा सन्मान करत राजा रवी वर्मा पुरस्कार प्रदान करायला सुरुवात केली. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 29 एप्रिल 1639 या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्याची पायाभरणी झाली होती. 13 मे 1648 रोजी हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता. शहाजहान या मुघल बादशहाच्या शासन काळात हा किल्ला बांधण्यात आला. त्या काळी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च हा किल्ला बनवण्यासाठी आला होता. या किल्ल्याच्या भिंती 2.5 किलोमीटर लांब आहेत. यमुना नदीच्या पात्राच्या बाजूला 18 मीटर उंच, तर मुख्य शहराच्या बाजूला याच भिंतींची उंची 33 मीटर इतकी आहे. लाल किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वार आहे, ज्यांना लाहोरी आणि दिल्ली दरवाजा या नावांनी ओळखलं जातं. 2007 मध्ये या किल्ल्याला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ घोषित केलं होतं. प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम 1959 अन्वये याला राष्ट्रीय महत्त्वाचं स्मारक म्हणूनही घोषित केलं गेलं आहे. या किल्ल्याचं व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागच करतो. लाल किल्ल्यात अनेक संग्रहालय आहेत, ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस संग्रहालय, 1857चं संग्रहालय, याद-ए-जलियां, दृश्यकला आणि आझादी के दिवाने या संग्रहालयांचा समावेश आहे. 29 एप्रिल 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांनी जगाला निरोप दिला. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी जयपूर, राजस्थानमध्ये झाला होता. लहानपणापासूनच इरफानला क्रिकेटपटू व्हायचं होतं, परंतु नशीब त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घेऊन आलं. इथं अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इरफान मुंबईला आला, जिथं त्यानं बऱ्याच लहान लहान मालिकांमध्ये काम केलं. 1988 मध्ये आलेला सलाम बॉम्बे इरफानचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात इरफानला एक छोटी भूमिका मिळाली, इतकी लहान की कदाचित कुणालाही लक्षात आलं नसेल. हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर मकबूल हा चित्रपट आला. यानंतर मात्र इरफानला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली. त्यानंतर इरफाननं कधीही मागे वळून पाहिलं नाही. 2012च्या पानसिंग तोमर या चित्रपटानं इरफानचं नशीबच बदललं. या चित्रपटात इरफाननं चंबळ खोऱ्यातल्या दरोडेखोराची भूमिका साकारली. यासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. बॉलिवूडमध्ये पिकू, हिंदी मीडियम आणि हॉलिवूडमधल्या स्लमडॉग मिलेनियर, द अमेझिंग स्पायडरमॅन, जुरासिक वर्ल्ड यामधल्या त्यांच्या भूमिकांनी लोकांना प्रभावित केलं. एका प्रदीर्घ संघर्षानंतर इरफान खान यांना प्रसिद्धी मिळाली. परंतु 2018 मध्ये इरफानना कळलं की ते कर्करोगानं ग्रस्त आहेत. उपचारांसाठी ते परदेशातही गेले, पण 2020 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. 2 एप्रिल 2010 रोजी नवीनतम उपकरणांनी सुसज्ज स्वदेशीय युद्धनौका INS शिवालिकचा नेव्ही फ्लीटमध्ये समावेश करण्यात आला. यामुळं अशा क्षमतेच्या युद्धनौका असलेल्या विकसित देशांच्या यादीमध्ये भारत सामील झाला. तत्कालीन संरक्षण मंत्री AK अँटनी यांनी नेव्हीमध्ये INS शिवालिकचा समावेश करत या दिवसाला सशस्त्र दलांसाठी एक अविस्मरणीय दिवस असल्याचं म्हटलं होतं. या युद्धनौकेची लांबी 143 मीटर आहे आणि वजन 6000 टन आहे. या युद्धनौकेत आधुनिक नवीनतम नियंत्रण प्रणाली आणि रडारच्या दृष्टिक्षेपात येऊ नये अशा तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. अशी युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या इतर देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, चीन, जपान आणि इटलीचा समावेश आहे. 29 एप्रिल 1999 रोजी दिल्लीच्या मेहरौली परिसरातील रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर म्हणून काम करणाऱ्या जेसिका लालची हत्या झाली. जेसिका लालचा खून हे एक हाय प्रोफाईल प्रकरण होतं. म्हणूनच या हत्येमुळं देशात प्रचंड खळबळ उडाली.
29 एप्रिलच्या रात्री जेसिका लालला मनु शर्मानं किरकोळ करण्यासाठी गोळ्या घातल्या. त्यानंतर हा खटला नोंदणीकृत झाला, तपास झाला आणि प्रकरण न्यायालयात उभं राहिलं. परंतु साक्षीदारांनी न्यायालयात आपली साक्ष फिरवल्यामुळं आरोपीला सोडण्यात आलं. पण या प्रकरणाचा हा शेवट नव्हता. गुन्हेगार हत्येनंतर मोकाट सुटला या गोष्टीमुळं लोकांचा राग आणखी भडकला. संपूर्ण देशभर निषेध झाला, मेणबत्ती मोर्चे काढले गेले. त्याचवेळी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये संपूर्ण सत्य बाहेर आलं. सरतेशेवटी सार्वजनिक दबावामुळं या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा करण्यात आला. उच्च न्यायालयानं सलग 25 दिवस खटल्याची सुनावणी केली. खालच्या कोर्टाचा निर्णय बदलला गेला आणि मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अन्य आरोपी विकास यादव याला 4 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2020 मध्ये चांगल्या वागणुकीमुळे मनु शर्माला तुरुंगातून सोडण्यात आलं. 29 एप्रिल 1991 या दिवशी बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळानं सुमारे 1,38,000 लोकांचा बळी घेतला, तर सुमारे 1 कोटी लोक बेघर झाले. हे वादळ इतकं प्राणघातक होतं की यामुळे 15 ते 20 फूट उंच लाटा समुद्रात उसळू लागल्या. 10 लाख घरं यामुळे नष्ट झाली. 29 एप्रिल हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. महान फ्रेंच नर्तक आणि बॅले मास्टर जॉन जॉर्ज नोवेराच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. नृत्य हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते भावना व्यक्त करण्याचंही एक साधन आहे, हा संदेश या दिनानिमित्त जगभर दिला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. वृत्तम मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.